नमस्कार. मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे पंचकर्मांचे वाढते महत्त्व. हल्ली आपण नेहमीच बघतो की आयुर्वेदिक जेव्हा आपण एखादी उपचार पद्धती अवलंबतो तेव्हा मात्र डॉक्टर आपल्याला पंचकर्म करायला सांगतात. बहुतेक वेळा डॉक्टरांकडे जाणारे पेशंट्स हे काही ना काहीतरी कर्म करून आले असतात. अर्थातच त्याला ते संपूर्ण पंचकर्म केलं आहे असे समजत असतात. खरं तर डॉक्टर जे आपल्याला समजावून सांगतात तेव्हा मात्र आपल्या लक्षात येतं की आपण नेमकं काय केलं पाहिजे. यावर आज आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अर्चना जानूगडे. आपण त्याचे स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुमच्या मनामध्ये जर काही पंचकर्माबद्दल काही शंका असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आता डॉक्टरांना विचारू शकता. थेट आपला फोन नंबर तुम्ही लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. चला त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, खरं आता जिथे तिथे आपण पाहतो ना तर असं म्हणा गल्लीच्या म्हणजे बोळाबोळामध्ये देखील म्हणा की आपल्या नेहमी पंचकर्माचं बोर्ड्स दिसत असतात. तर खरंच पंचकर्म म्हणजे नेमकं काय असतं आणि हे जे वाढतं महत्व आहे याबद्दल आपण काय सांगाल? पंचकर्म चिकित्सा म्हणजे शरीर शुद्धीसाठी काही प्रक्रिया केल्या जातात ज्याला पंचकर्म म्हणतात. शरीरामध्ये अनेक प्रकारचे विकार होतात आणि हे विकार क्लिअर करण्यासाठी म्हणून काही पंचकर्माच्या प्रक्रिया केल्या जातात आणि यासाठी क्लिनिकली ट्रीटमेंट करणं म्हणजे घरगुती आपण जे म्हणतो की खूप कोणताही विकार झाला तर त्याला औषधी ट्रीटमेंट दिली तर मेडिसिन्समुळे कुठलाही विकार बरा होऊ शकतो. तसं कोणताही जीर्ण विकार जेव्हा होतो तेव्हा तो रिकवर करण्यासाठी म्हणून काही पंचकर्माच्या शरीरामध्ये असणारे दोष मुळातून काढण्यासाठी काही प्रक्रिया करतात ज्याला पंचकर्म चिकित्सा. नक्कीच. मग डॉक्टर आता हे जे आपण बघतो की साधारणपणे कुठेही पंचकर्म जी क्लिनिक्स असतात ती म्हणजे आपण बघतो. पण मला असं म्हणायचं जेव्हा डॉक्टर आपल्याला पंचकर्म करायला सांगतात तेव्हा त्या पेशंटनी नेमकं काय काय बघितलं पाहिजे की आपण पंचकर्म करायचं म्हणजे नेमकं काय काय सांगाल याबद्दल? मुळामध्ये पंचकर्म ही चिकित्सा कोणती केली पाहिजे त्यामध्ये प्रकार मल्टिपल टाइप्स आहेत. 5 महत्वाच्या प्रक्रिया असतात: वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती. पण या 5 प्रक्रियेमध्ये मल्टिपल टाइप्स आहेत. आता एक पंचकर्माची प्रक्रिया म्हटलं तर त्याचे असंख्य प्रकार आणि त्यामध्ये वापरली जाणारी तेल किंवा काढे याचे हजारो प्रकार आहेत. म्हणजे तसं पंचकर्म हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की चला एक जाऊन 8 दिवस पंचकर्म करावं, 10 दिवस पंचकर्म करावं, पण तशी ती प्रक्रिया फार मोठी असते. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट असा असतो की पंचकर्मामध्ये वयाची मर्यादा असते. साधारणतः 60-65 वर्षापेक्षा जास्त वय जर असेल तर ब्लड प्रेशर, डायबिटीस या गोष्टी सगळ्या बघाव्या लागतात. कोणता विकार, आता आपण एक साधं एक्झाम्पल घेतलं तर संधिवात हा त्रास सगळ्यांनाच, सांधेदुखीचा त्रास आजकाल 30, 35, 40 पासून 70 वर्षापर्यंत सगळ्याच लोकांना मान दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते, गुडघे दुखते, असं असंख्य प्रकारचे सांध्यांचे त्रास आपल्याला बघायला मिळतात. पण नुसतं सांधे दुखतात म्हणून ज्या बस्तीच्या प्रक्रिया करतात त्यामध्ये अनेक प्रकारच्या वाताच्या बस्ती आहेत. मग वातामध्ये सुद्धा संधिवातात आमवाताचा त्रास किंवा ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट, जसं आयुर्वेदामध्ये आमवात, संधिवात, वातरक्त, सर्वांगवात असे वाताचे मल्टिपल टाईप आहेत. मग त्यानुसार काही इन्व्हेस्टिगेशन आपल्याला करावे लागतात. तपासण्या ज्या आपण करतो त्यामध्ये मग ब्लड टेस्ट करावे लागतात, त्यामध्ये युरिक ऍसिड बघणं, आरे टेस्ट बघणं, अल्ब्युमिन, प्लेटलेट्स काउंट बघून घेणं. मग ह्या इन्व्हेस्टिगेशन जशी असतात त्यानुसार आपल्याला बस्तीचे कोणते काढे वापरले पाहिजेत किंवा तेलांचा कोणता वापर केला पाहिजे हे सगळं डिसाईड केलं जातं आणि त्यानुसार पंचकर्म प्लॅन केली जातात. मग या पंचकर्मामध्ये एक 8 दिवसाचा कोर्स असतो, 10 दिवसांचा असतो, 20 दिवस करावे लागतं, काही वेळेला 1.5 महिने, क्रॉनिक इलनेस असेल तर 3-3 महिन्याचे पंचकर्म करावे लागतात. अरे बापरे. मग अशा वेळेला असं होतं की एक शेड्यूल प्लॅन करून दिलं जातं की एज कन्सिडर केलं पाहिजे. मग त्यात डायबिटीस, ब्लड प्रेशरची हिस्ट्री बघावी लागते आणि मग किती तासाचं प्रोसिजर करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हे सगळं करण्यासाठी ट्रेन स्टाफ असतो. म्हणजे पंचकर्म शिक्षण घेतलेली अशी लोक असतात की ज्यांना हे सगळं पंचकर्माचे टाइप्स आणि कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते ते शिकवलं जातं. म्हणजे एकदम बऱ्याचदा असं होतं की पंचकर्म म्हणजे मसाज हा एक डोक्यात लोकांच्या समज झाला, पण तसं नुसतं मसाज म्हणजे पंचकर्म नव्हे. स्नेहनाच्या मध्ये ज्या तेलांचा वापर केला जातो ही तेल खूप महत्वाची असतात. मग त्यामध्ये वातनाशक वनस्पतींच्या तेलांचे वापर केले जातात. त्यामध्ये पण वेट रिडक्शनसाठीची वेगळी तेलं असतात किंवा सूज जर असेल तर त्याला ड्राय पोटली फाउंडेशन, पत्रपोटलीचा वापर केला जातो. असं मल्टिपल वेगवेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट केल्या जातात. नक्कीच. आपण एक फोन घेतो. एक प्रेक्षक आपल्याशी बोलतात नाशिकहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार सर, बोला. हा, रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. अर्चनाजी, मी आपलं अभिनंदन करतो. आजच आपल्या कामाबद्दलची माहिती मी वर्तमानपत्रात वाचली. मनपूर्वक अभिनंदन सर्वप्रथम. माझा प्रश्न असा आहे की पंचकर्म हे सिद्ध झालेलं शास्त्र आहे का? कारण की होतं काय की
अनेक ठिकाणी पंचकर्माचे क्लिनिक ओपन झालेले आहेत आणि सर्वसामान्य पेशंटला आम्हाला प्रश्न पडतो की नक्की कोणाकडे जावं, रिलायबल पंचकर्म नक्की कुठे आहे, कुठल्या क्लिनिकचे आहे, याबद्दल कसा निर्णय घ्यावा याबद्दल मार्गदर्शन करावं. धन्यवाद. मुळामध्ये पंचकर्मामध्ये मी आधीच म्हटलं की आयुर्वेदिक पंचकर्म BAMS ही 12वी नंतर 5.5 वर्षाचा कोर्स आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन MD जे केलं जातं ते 3 वर्ष. पंचकर्म त्यामध्ये स्पेशलायझेशन केलं जातं. तर प्रॉपर डॉक्टरांची डिग्री असणं गरजेचं आहे. आजकाल असं होतं की नुसतं डिग्री कोणतीही नसेल तरी सुद्धा नुसतं पंचकर्म किंवा मसाज केलं जातं आणि त्याच्यामध्ये पंचकर्म नाव टाकलं जातं आणि अनेक लोक ट्रीटमेंटसाठी, आता बऱ्याच असं होतं की टीव्हीवरती प्रोग्राम ऐकल्यानंतर खूप जण पंचकर्म करून येतात आणि आम्ही 10 दिवस केलं आणि मसाज केला, बस्ती केली, सगळं झालं, पण आम्हाला काहीच उपयोग झाला नाही, असं खूपदा होतं. त्याचं कारण असं असतं की जे आपण म्हटलं की आता मल्टिपल वाताचे टाईप्स आहेत, त्यामध्ये अनेक असंख्य प्रकारच्या तेलांचे वापर आहेत, ओरल मेडिकेशन इम्पॉर्टंट असतात, मग तो फॉलोअप गरजेचा आहे, त्याच्याबरोबर थोडंसं पथ्य पाळणं गरजेचं. मग हे जर सायंटिफिक वेने सिस्टमॅटिक झालं तर त्याला नक्कीच खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. तर त्यामुळे प्रॉपर डॉक्टरांची डिग्री प्रॉपर घेऊन प्रॉपर सेंटर, शास्त्रशुद्ध पंचकर्म प्रक्रिया होतात अशा ठिकाणी जाऊनच पंचकर्म करणं गरजेचं आहे. नक्कीच. डॉक्टर, जसं तुम्ही एक पंचकर्म स्पेशलिस्ट आहात, तर साधारणपणे इतके वर्ष तुम्ही पंचकर्माचं काम करत आहात, तर तुमच्याकडे येणारे पेशंट्स जे आहेत ते कोणकोणत्या आजारांसाठी येतात की जेणेकरून आपण त्यांना पंचकर्म शरीर शुद्धी करून घेतली पाहिजे म्हणून सुचवतं? पंचकर्मामध्ये सगळ्यात महत्वाचा कोणताही विकार असेल तरी त्यासाठी पंचकर्माच्या प्रक्रिया ह्या नक्कीच होतात. पण स्पेसिफिकली सांध्यांचे जे जीर्ण विकार कोणते, आता सर्दीचा त्रास असेल तर सर्दी असंख्य लोकांना, कोणीही असं नसतं की ज्याला सर्दी होत नाही, पण सर्दी होत असेल तर त्याचे क्रॉनिक आपण म्हणतो नेझल पॉलिप्स आहेत, त्याला टर्बिनेट हायपरट्रॉफी झाली आहे, नाकाचं हाड बोन डेव्हिएशन आहे, आणि मग अशा वेळेला आपण पंचकर्माचं ट्रीटमेंट करणं गरजेचं. त्यामध्ये मला असं वाटतं अप्रतिम असा फायदा होतो पंचकर्माच्या ज्या प्रक्रिया आपण सर्दीच्या ट्रीटमेंटमध्ये करतो. पण त्याचं काय होतं की पंचकर्म कोणतं करावं तर नस्यच जनरल रुटीन पंचकर्म सगळीकडे होतं, पण त्याचा फॉलोअप पुढचा जो असतो की औषधं फॉलोअप केली पाहिजे किंवा इम्युनिटी डेव्हलपमेंट बुस्टर हा खूप महत्वाचा रोल असतो, तो एंडपर्यंत फॉलो केला तर सर्दी ऍब्सोल्यूट पेशंट खूप चांगल्या पद्धतीने रिकव्हर होतात. अनेक वर्ष त्रास असणारे पेशंट. क्रॉनिक इलनेसमध्ये संधिवात आमवाताचे रुग्णांना तर फायदे अप्रतिम होतातच पंचकर्मांचे, पण थोडंसं फॉलोअप पुढे जो मेडिसिनल पार्ट आहे तो 8 महिने वर्षभराचा फॉलोअप ठेवावा लागतो आणि तो खूप मला असं वाटतं अवघड पार्ट पेशंटना वाटतं. जरा बरं झालं की 10 दिवस पंचकर्मामध्ये बरं वाटायला लागलं की छान खुश होतात पेशंट आणि 1 महिना औषधं पुढचे कंटाळा करतात. मग असं होतं की तुम्ही केलेली ट्रीटमेंट ते मात्र इतकं छान वाटलेलं, 1 वर्षभर छान आनंदाचं गेलं आणि पुन्हा त्रास व्हायला लागला. मग दोषाची संचिती झाली की त्रास होणारच. म्हणून मग आपण काय करतो की शरीरात असणारे दोष आधी काढून टाका. पंचकर्म 100% काम करत नाहीये. पंचकर्मामध्ये शरीरात असणारे दोष काढून टाकले जातात. रिमेनिंग पार्ट हा मेडिसिन वरती रिकवर केला जातो. ही औषधं एक साधारण 3 महिने, 6 महिने, 8 महिन्याचा फॉलोअप दिला जातो. औषधी ट्रीटमेंट नंतर पेशंट पूर्णतः रिकवर जेव्हा होतात तेव्हा त्याला इम्युन डेव्हलपमेंटचा एक कोर्स असतो, तो एक 2-3 महिने फॉलो केला की खूप चांगल्या पद्धतीने पेशंट रिकवर होतात. म्हणजे नॉर्मली असं असतं की पंचकर्म हे आपण म्हणतो की नेहमी वयाची 50 क्रॉस झाल्यानंतर 3 वर्षानंतर एक 10 दिवसाचा तरी पंचकर्माचा कोर्स करणं गरजेचं आहे. 60 क्रॉस झाली की 1-2 वर्षाला 10 बस्ती करून घ्याव्यात. आणि याने काय होतं की मोबिलायझेशन होतं. कोणताही शरीरामध्ये असणाऱ्या टॉक्झिन्स आपण रिकवर करून टाकले किंवा वाताची प्रवृत्ती आहे, वात रिलीज केला, आतड्यांच्या हालचाली मंदावलेल्या असतात त्या वाढवल्या की वाताचं प्रोडक्शन होत नाही आणि त्यामुळे जॉईंट स्टिफनेस हा प्रकारच होत नाही. म्हणजे संधिवाताला असं आहे की आपण एकदा जर पंचकर्म केले की आता सर्रास ऐकतो 55-60 वयामध्ये 80% लोकांना नी रिप्लेसमेंट सांगितले. किंवा स्पाइन सर्जरी करताना सुद्धा असं होतं की काहीतरी जड उचलण्यात आलं, ट्रॉमॅटिक इंजुरी आहे आणि डिस्क मणक्यामध्ये असते ती गादी बाहेर आली. मग काही वेळेला असं होतं की पूर्ण नमनेच, पायामध्ये ताकदच नाहीये आणि मग इमर्जन्सी काय करणार, मग ऑपरेशन करावंच लागतं. मग डिस्क कडून बऱ्याचदा ऑपरेशन झालं म्हणून पेशंट असं वाटतं चला एकदा ऑपरेशन झालं म्हणजे सुटका झाली, पण असं होतं एक डिस्क जरी बाहेर आली तर पुन्हा सेकंड लाईन मध्ये असतेच. जेव्हा डिस्क बल्ज आहे तर काही महिने झाले क्रॉस की परत दुसरी डिस्क बाहेर आली आणि सेकंड सर्जरी सांगली, मग पेशंट घाबरतात की आता ऑपरेशन केलं आणि पुन्हा परत ऑपरेशनची वेळ आली. तर त्यामुळे ऑपरेशन करण्याचा डायरेक्ट कुठलाही डिसिजन घेण्यापूर्वी आपण जेवढं प्रिव्हेन्शन न ऑपरेशन करता त्याला जितकं सांभाळता प्रयत्न करता येईल तेवढे नक्कीच करावेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदात आपण करू शकतो. फक्त MRI आणि रिपोर्ट्स इन्व्हेस्टिगेशन महत्वाचे. जेव्हा डिस्क
बल्ज असतो किंवा डिस्क प्रोलॅप्स असते तेव्हा MRI मध्ये MM वाईज त्याचे किती MM ती गादी बाहेर आली त्याच्यावरती आपल्याला साधारण अंदाज येतो की एवढी पंचकर्म केली. आणि 10-10 वर्ष पेशंट असे डिस्क बल्ज असेल किंवा स्पाइन डिस्क हलकं जरी बाहेर आलेली असेल तरी विदाऊट सर्जरी चांगल्या पद्धतीने सर्व्हाइव्ह करू शकतात. नक्कीच या पंचकर्माबद्दल आपण अधिकाधिक माहिती करून घेऊया. पण आता मात्र वेळ झाली एका ब्रेकची. घेतोय छोटंसं ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती आयुर्वेदिक पंचकर्माबद्दल. यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अर्चना जानूगडे, ज्या एक पंचकर्म स्पेशलिस्ट म्हणून ओळखल्या जातात. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा डॉक्टरांना. पण डॉक्टर, जेव्हा तुम्ही म्हणालात की जेव्हा आपण पंचकर्म करायला जातो तेव्हा खरं तर बहुतेक वेळा आपल्या लक्षातच येत नाही की आपण पंचकर्म करून घेतोय म्हणजे नेमकं काय करतोय. तर एक एक कर्म आम्हाला नेमकी समजावून सांगता का आणि तिचा उपयोग देखील आपण लक्षात घेतला पाहिजे. नक्की. मुळामध्ये पंचकर्माच्या ज्या प्रक्रिया केल्या जातात त्यामध्ये वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती या महत्वाच्या 5 प्रक्रिया केल्या जातात. त्यामध्ये जनरली कफाचा त्रास ज्यांना जास्त असतो किंवा छातीचे विकार ज्यांना, फुफ्फुसांच्या मध्ये कफाचा त्रास होतो जास्त, अस्थम्याचे त्रास ज्यांना असतात किंवा कफ रिलेटेड जे प्रक्रिया स्किनचे डिसीजेस असतात अशा लोकांच्या मध्ये वमनाची जी प्रक्रिया केली जाते त्यामध्ये सद्योवमन जे घरगुती दिलं जातं आणि सायंटिफिक वेनी जे केलं जातं ते क्लिनिकल ट्रीटमेंट आपण म्हणतो. तर सद्योवमन मध्ये जनरली काय होतं की ज्यांना पित्ताचा खूप जास्त किंवा कफाचा त्रास असतो अशा लोकांच्या मध्ये घरगुती आपण काही फॅन्ट बनवायला सांगतो आणि ते घरच्या घरी जरी घेतले आणि काही म्हणजे 5-6 ग्लास पाणी प्यायचं आणि जस्ट बोट घालून ते वॉमिट केले की पित्त कफ सगळं निघून जातं. सद्यो जे सायंटिफिक वेनी आपण जे सघृत म्हणतो वमनाची प्रक्रिया त्यामध्ये औषधी तुप दुधामध्ये टाकून प्यायला दिली जातात. स्नेहन पूर्ण झाल्यानंतर पंचकर्मामध्ये स्नेहन स्वेदनाच्या प्रक्रियेसाठी क्लिनिकल ट्रीटमेंटला बोलवलं जातं आणि त्यानंतर काही वनस्पतींचे साठण दिलं जातं की ज्यामुळे ते फोर्सफुली जो काही काढा पिलेला असतो तो बाहेर पडतो आणि त्याबरोबर कफ निघून जातो. पण त्याला पण वयाची मर्यादा लक्षात घ्यावी लागते. खूप जास्त ब्लड प्रेशरचा त्रास किंवा कार्डियाक काही डिसऑर्डर असेल तर आपल्याला ते करता येत नाही. विरेचनाची एक प्रक्रिया अशी आहे की ती अगदी म्हणजे अतिशय छान वेनी होते, काही त्रासदायक नाही, पेनफुल नाही, कसलाही त्रास होत नाही. औषधी तुप दुधामध्ये टाकून प्यायला दिली जातात. ही तुप म्हणजे अगदी वनस्पतींचं काढा बनवून त्यामध्ये तूप सिद्ध केलं जातं. तुपामुळे संपूर्ण शरीराला स्नेहन चांगलं होतं. शरीरामध्ये असणारं पित्ताचं जे आतड्यांना चिकटलेल्या स्टमकमध्ये पार्ट आहे त्या पित्ताच्या ज्या जडीबुटी असतात त्याने एकवटून कोष्ठामध्ये येतो. शेवटचे 2 दिवस किंवा स्नेहन स्वेदनाच्या ज्या प्रक्रिया केल्या जातात त्यामुळे संपूर्ण शरीरात किंवा अशी एक प्रक्रिया होते की त्या तुपामध्ये ज्या जडीबुटी असतात त्याने रक्तामध्ये मिक्स झालेलं पित्त आणि ज्या सगळे टॉक्झिन्स आहेत ते एकवटून कोष्ठामध्ये येतात आणि मग काही टॅबलेट दिली जाते सकाळी उठल्यानंतर की ज्यामुळे 10-12 वेळा लूज मोशन्स होतात आणि पोट खळखळून क्लीन होऊन जातं. आणि जो डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये आमाशयाचा जो वरचा पार्ट आहे त्यामध्ये पित्ताचं जे प्रोडक्शन ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी म्हणून विरेचनाची जी ट्रीटमेंट केली जाते त्यामध्ये पित्त निघून जातं. स्पेसिफिकली ज्यांना त्वचेचे विकार जास्त असतात अशा लोकांच्या मध्ये वमन विरेचनाचा ट्रीटमेंटचा खूप चांगला फायदा होतो. त्याचं कारण असं असतं की बऱ्याचदा स्किन डिसीज होतात तर अनेक पेशंट असे गेल्या 5 वर्ष 6 वर्षापासून आम्ही स्किन स्पेशलिस्ट किंवा डर्मॅटोलॉजिस्टचे काहीतरी औषधं चालू आहेत, क्रीम्स काहीतरी घेतली जातात, काहीतरी ओरल मेडिकेशन खायला दिली जातात आणि मग असंख्य प्रकारचे क्रीम्स वापरून कंटाळतात. आयुर्वेदाची बेसिक उत्पत्ती आपण स्किनची कशी म्हणतो की अन्न आपण खातो त्या अन्नाचं पचन व्यवस्थित झालं नाही त्याला अनेक मल्टिपल कॉज येतात. का होत नाही अन्न पचन, तर न पचलेला अन्नरस जो काही पोटामध्ये शिल्लक राहतो सडून फर्मेंटेशनने त्याचे टॉक्झिन्स बनतात, हे सगळे रक्तामध्ये मिक्स होतात आणि स्किन मधून बाहेर पडतात म्हणून असंख्य प्रकारचे त्वचा विकार होतात. मग मुळातून विकार बरं करताना जी पंचकर्म करतात त्यामध्ये ही जी विरेचनाची प्रक्रिया किंवा आपण बस्तीच्या ज्या प्रक्रिया करतो त्यामध्ये शरीरात असणारे दोष सगळे काढून टाकले जातात आणि स्किन खूप चांगल्या पद्धतीने रिकव्हर होते. नक्कीच. अधिक माहिती करून घ्या. एक फोन घेतला. जयश्री आपल्याशी बोलतात नाशिकहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मला आहे ना थायरॉइड विषयी प्रश्न विचारायचा होता. थायरॉइड विषयी माहिती द्या ना मॅडम. काय थायरॉइड बद्दल तुम्हाला विचारायचं आहे? आणि पंचकर्माच्या जळू आहे त्या लावतात शरीराला डायरात. हो. तुमचा टीव्हीचा कृपया आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा. तर त्या जळूंचा पण मला हे द्या, माहिती द्या मॅडम. बहुतेक त्यांना थायरॉइड म्हणायचंय.
थायरॉइड हा आजकाल रुटीन हार्मोनल चेंजेसमुळे जनरली थायरॉइडचा त्रास खूप जणांच्या मध्ये बघायला मिळतो. तर याला आयुर्वेदिक पंचकर्माची प्रक्रिया करून वजन कंट्रोलमध्ये आणणं खूप महत्त्वाचं असतं. मेडिसिनल पार्ट आपण जर चालू केला तर बरेच दिवसपर्यंत औषधी फॉलोअप ठेवावा लागतो आणि पंचकर्मामध्ये बस्ती विरेचनाच्या प्रक्रिया करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे थायरॉइड कंट्रोलमध्ये येऊ शकतं. नक्कीच. डॉक्टर, जसे तुम्ही म्हणालात की वमन आहे, विरेचन आहे, की ह्या जे सगळे पंचकर्माची कर्म आहेत ती एका सर्वसाधारणपणे कोणत्या ऋतूमध्ये केली जातात का कधीही आपण 12ही महिने या सगळ्या गोष्टी करू शकतो? जनरली ऋतू हा पंचकर्मासाठी नक्कीच महत्वाचा आहे, पण त्याच्यासाठी आपण वसंतामध्ये जनरली वमन केलं पाहिजे किंवा खूप मे महिना उन्हाळ्याचे दिवस असतात तेव्हा पित्त उद्रेक झालेला असतो, त्यामुळे विरेचनाची प्रक्रिया केली जाते. पण आता आपण रुटीन बघतो की इतक्या लोकांना पित्ताचा त्रास होत असतो. मग आपण जर असं विचार केला की तो ऋतूनुसारच आपण जर पंचकर्म करायची म्हटली तर त्याला इतका वेळ जातो आणि तोपर्यंत औषधावरती कंट्रोलमध्ये ठेवणं हे मुश्किल होतं. तर त्यामुळे आपण जनरली काय करतोय, पंचकर्माच्या प्रक्रिया असतील तरी सुद्धा एक साधारण काळ बघितला जातो आणि गरजेच्या आहेत त्यानुसार पंचकर्म जर करून घेतली तर त्याला रिकव्हरी चांगली होते. म्हणजे जर अगदी त्वचाविकार आहे तर विरेचनाचं सेशन कोणत्याही ऋतूमध्ये घेतलं तरी सुद्धा त्याचा हार्म काही होत नाही. स्पेसिफिकली जेव्हा पित्ताचा प्रकोप झालेला आहे अशा काळामध्ये आपण जर पंचकर्म केलं तर ते पटकन निघून जातं. त्यामुळे सायंटिफिक वेनी त्या काळात म्हणून मग जनरली ग्रीष्म ऋतूमध्ये किंवा उन्हाळ्याच्या काळात त्यामध्ये विरेचन करून घेतलं, थंडीच्या दिवसामध्ये कफासाठीचं वमन करून घेतलं तर चालू शकतं. नक्कीच. डॉक्टर, आतापर्यंत तुम्ही एवढे पेशंट्स बघितले आहेत, तर साधारणतः पंचकर्माबद्दल गैरसमज मनात ठेवून आलेले पेशंटच्या नेमक्या शंका काय असतात? सगळ्यात महत्वाचं की पंचकर्माला आजकाल असं बघतो आपण की बरेच जण असे की खूप घाबरून येतात, वजन खूप पंचकर्मामध्ये कमी होतं, मला सोसवेल का, मला झेपेल का. म्हणजे स्त्रियांच्या मध्ये पण आल्यानंतर आधी टेन्शन घेऊन बसलेले असतात पेशंट की आता काय मला करायला सांगणार आणि किती दिवसाचा कोर्स असेल म्हणून. पण तसं नक्की नाहीये. पंचकर्म म्हणजे असं काही त्रासदायक किंवा पेनफुल प्रक्रिया नक्कीच नसतात. कुठलाही विकार असेल आणि पंचकर्माचं एक 10 दिवसाची प्रक्रिया पेशंट खूप आपण जेव्हा म्हणतो की नक्की काय करायचं, मग एक ट्रीटमेंट आपण करून बघूयात म्हणून एखादी प्रोसिजरला आतमध्ये पंचकर्म करायला पेशंट गेला तर जाताना जेवढ्या टेन्शनमध्ये येताना तेवढे हसत पेशंट बाहेर येतात. त्यांना असं वाटतं छान, कारण इतका स्टिफनेस वयान आज आपण बघतो की पूर्वी असा काळ होता 50, 55, 60 नंतर लोकांना सांधेदुखी, मान दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते सर्रास आपल्याला बघायला मिळत होतं. आजकाल असं होतं की 30-35 येणारे पेशंट सुद्धा जॉईंट स्टिफ होतात, बोटं दुखतात, खांदे दुखतात, मान दुखते, पाठ दुखते, सर्रास आपण वाताचे बघायला मिळतात पेशंट. आणि हा बॉडीमध्ये स्टिफनेस कशामुळे आलेला असतो? वातामुळे. आणि वाताचं प्रोडक्शन का होतं? कारण अन्नपचनाच्या चुकीच्या सवयी, कधीही वेळेवरती न जेवणे, कधी 10, कधी 12, 2